महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जवखेडा खुर्द जवखेडा बुद्रुक कन्नड सिल्लोड रस्त्यापासून 2 किलोमीटर रस्त्याची बिकट अवस्था। कन्नड तालुक्यातील कन्नड सिल्लोड रोड पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेले जवखेडा खुर्द हा महत्त्वाचा संपर्क रस्ता गेल्या 10-12 वर्षापासून अत्यंत दुरावस्थेत आहे। जागोजागी पडलेले खड्डे आणि उखडलेले डांबरीकरण यामुळे हा मार्ग अपघाताचा सापळा बनलाय। अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप आहे। वेळोवेळी बांधकाम विभागाकडे अर्ज करूनही रस्त्याकडे कोणी पाहत नाही। पिशोरे मुख्य बाजारपेठ, शाळा व शासकीय कार्यालयांचे केंद्र असल्याने जवखेडा बुद्रुक जवखेडा खुर्द परिसरातील नागरिक, शेतकरी आणि सायकलवरून ये-जा करणारे विद्यार्थी याच रस्त्याचा वापर करतात। मात्र खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च व वेळ वाया जात आहे। निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पडतो, मात्र नंतर लोकप्रतिनिधी फिरकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली। मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे। जवखेडा बुद्रुक जवखेडा खुर्द मार्गावरील जागोजागी पडलेले खड्डे आणि त्यात साचलेले पाणी अपघाताचे सत्र काय? अधिकारी लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने दिली। आता दर्जेदार रस्ता व्हावा, अशी मागणी तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण हराड जवखेडा बुद्रुक यांनी केली। तर हरिभक्त पारायण संदीप काचोडे जवखेडा खुर्द म्हणाले की खड्डे चुकवताना दररोज अपघात होत असून वाहनांचे मोठे नुकसान होत आहे। खराब रस्त्यामुळे शेतीमाल बाजारात आणताना वेळ, पैसा आणि श्रम तिन्हींचे अतोनात नुकसान होते, अशी खंत शेषराव रामराव काचवडे शेतकरी यांनी व्यक्त केली आहे। आमच्या गावातील व परिसरातील विद्यार्थी दररोज सायकलवरून शाळा आणि महाविद्यालयात ये-जा करतात। रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने सायकल चालवताना त्यांना भीती वाटते। पावसाळ्यात तर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे धोका अधिक वाढतो। मुलांच्या सुरक्षिततेसाठी रस्ता त्वरित दुरुस्त करावा आणि वेळोवेळी प्रशासनाला पत्र दिले। जवखेडा बुद्रुक येथील सरपंच प्रवीण रामराव हराड, जवखेडा खुर्द सरपंच मीराबाई शिवाजी भटगे, शिक्षक अजिनाथ काचोडे, विठ्ठल काचोडे, योगेश काचोडे यांनी सांगितले। कन्नड प्रतिनिधी सुनील निकम।